लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातून भाजपची तयारी जोरदार दिसून येत होती, मात्र अजूनपर्यंत काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता। पण आज काँग्रेसकडून मोहन जोशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। आपण काँग्रेस भवनमध्ये आहोत। काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा उमेदवार झाल्यानंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची लगबग दिसते। जसं एखाद्या घरामध्ये जशी लग्नाची तयारी सुरू असताना लगबग दिसते, तशी आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची लोकसभेसाठी लगबग दिसते। आता काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला आहे। एकूणच पुण्याच्या राजकीय वातावरणाविषयी काय सांगा? तुम्ही इथं बघितलं असेल की विरोधी पक्षवाले आता सध्या पसरत होतं की काँग्रेसकडे उमेदवार नाही, तर मला विरोधी पक्षाने हे सांगायचं होतं की आमच्याकडे इच्छुकांची जास्त गर्दी होती, तुमच्याकडे मोजके 2 उमेदवार होते। तर आज त्यानंतर काँग्रेस हा लोकशाही पक्ष आहे आणि लोकशाही मार्गाने चालणार आहे। आज लोकशाहीचा विजय म्हणून आज काँग्रेसने पुणे की खुशी मोहन जोशी यांना तिकीट दिलं। सर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे, तर तुम्ही काय सांगाल? एकूणच राजकीय वातावरण बघता काँग्रेसने एक चांगला उमेदवार इथे या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेला आहे। मोहन जोशी गेली 40-42 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करतात। आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे। पुणे शहरातल्या अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी हात घालून लक्ष घालून ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे। या शहरातल्या नागरिकांना कायमच एक चांगला खासदार जो पुणेकरांच्या प्रश्नांना हात घालेल, तो सोडवायसाठी प्रयत्न करेल, अशा पद्धतीची पुणेकरांची धारणा जी आहे ती काँग्रेस पक्षाने आज या ठिकाणी पूर्ण केली। एक चांगला उमेदवार दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळेच इतर मित्र पक्षातले लोक त्यांचा व्यवस्थितपणे काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तुम्ही काय सांगा? आज जो काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून जे मोहनदादा जोशींना जे आज एकनिष्ठतेचा त्यांना हे केलेलं आहे, तरी मोहनदादाचा या पुणे शहरामध्ये चांगला अनुभव, एक 30 वर्षाचा दांडगा अनुभव असल्यामुळं मोहनदादा जोशी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हा त्यांना पूर्णपणे मदत करून सहकार्य चांगल्या पद्धतीने करून त्यांना निवडून आणण्यात आम्ही यश ठरवू आमचं। कसं आहे, आता मागं आपण सगळ्या न्यूज पाहिल्या, BJPची काय लोक म्हणत होती की नुसताच घोडा फिरवला जात आहे बिना नवरदेवाचा। खरं तर आता BJPला खरा एक नवरदेव मिळालेला आहे, तर आम्हाला हा नवरदेव आता त्याच घोड्यावरती बसून त्यांच्याकडं कसं नेतं, त्यांना कसं घरी बसून आणि ह्यांना नवरदेवाला कसं चालवता येईल त्या विषयात आम्ही आता बघणार आहोत। तुम्ही काय सांगा? पिक्चर ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। कसब्यामध्ये परवा दिवशी झालेल्या आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मिरवणुकीमध्येच तुम्हाला पक्षाची ताकद कळून आली। फक्त तन मन धनानेच फक्त युवक कार्यकर्ते, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, आघाडीचे कार्यकर्ते सक्षमपणे इथं काँग्रेसच्याच उमेदवाराला विजयी करतील। येणाऱ्या निवडणुकीत 23 मेच्या तुम्हाला समजेल की पुण्याचा खासदार हा मोहन जोशीच झालेले असतील आणि काँग्रेसचाच खासदार पुण्यामध्ये होणार म्हणजे होणार। तुम्ही काय सांगा? विद्यार्थ्यांच्या वतीने जेवढं काय 70 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने जे काय काम केलं आहे ते आम्ही घेऊन विद्यार्थ्यांपाशी जाणार आहे। आणि आत्ता 5 वर्षामध्ये जे काय मोदींनी जे आश्वासन दिले होते, आजचे दिनचे दिले असतील, बेरोजगार 2 कोटी रोजगाराचे दिले असतील, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे आणि त्यांचं कशा पद्धतीने परिवर्तन करायचं याकडे आम्ही लक्ष देणार आहे। आणि नक्कीच पुण्याचा खासदार हे मोहन जोशीच होतील, हे एवढं सांगतो। याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये। बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा। आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका। आमचे फेसबुक पेज लाईक करून फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा।